नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। भेंडखळ गावात भागवत एकादशी उत्साहात साजरी। उरण तालुक्यातील भेंडखळ गावात भागवत एकादशी विविध आध्यात्मिक कार्यक्रमाद्वारे उत्साहात साजरी करण्यात आली। दिवाळीनंतर येणारी भागवत एकादशी म्हणजे पंढरपूर यात्रेला वारकरी संप्रदायात विशेष महत्त्व आहे। त्यानुसार रविवारी भेंडखळ येथील श्री विठ्ठल रुक्माई मंदिरात एकादशीचा कार्यक्रम घेण्यात आला। यावेळी सकाळी काकड आरती, अभिषेक, भजन, प्रवचन, महाआरती, कीर्तन, अन्नदान, पालखी आदी आध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। उरण तालुक्यातील भेंडखळ गावातील श्री विठ्ठल रुक्माई मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन मोठ्या उत्साहात साजरे करण्यात येत असून दिवाळीत येणारी भागवत एकादशी हा महत्त्वाचा सणही यावर्षी विविध धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून भेंडखळ गावातील ग्रामस्थ साजरा करत असतात। यावेळी जरीमरी आई नवरात्रोत्सव मंडळ भेंडखळ यांच्या माध्यमातून भागवत एकादशी निमित्ताने भेंडखळ गावातील श्री विठ्ठल रुक्माई पालखी सोहळ्याप्रसंगी आलेल्या भाविकांना खेळणीवाले, पाळण्यावाले यांच्यासाठी अन्नदान करण्यात आले। हा उपक्रम सातत्यानं 9 वर्ष राबवण्यात येत आहे। मंडळाचे अध्यक्ष किरण अनंत घरत, उपाध्यक्ष जन्मेंजय भोईर, सौ रेखा ठाकूर, सचिव अक्षय भोईर, कौशिक भोईर, प्रांजल भोईर, प्राध्यापक भूषण ठाकूर, राजेश द्वारकानाथ ठाकूर, प्रथम घरत, संकेत ठाकूर, उमंग भोईर, RPI उपाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते शिवाजी ठाकूर, व्यावसायिक वाद्यवृंद निर्माते दत्ता भोईर व फ्रेंड्स सामाजिक कलामंच अध्यक्ष चंद्रविलास घरत, मनसे अध्यक्ष राकेश भोईर यांनी विशेष मेहनत घेतली। आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी अनंत नारंगीकरसह तृप्ती भोईर, उरण। ती कट कर पापड अन्नदान